एका पवित्र प्रवासाचा समारोप आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात या भावनेसोबत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे. कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. आज या प्रवासाच्या माध्यमातून आपण येऊन पोहोचत आहोत तिसऱ्या टप्प्यातील 11व्या आणि शेवटच्या मुक्कामावर, जिथून पालखी पुढे आपल्या मठाकडे प्रस्थान करणार आहे. आजचा हा अंतिम मुक्काम आहे श्री क्षेत्र गंगा देवस्थान शिवमंदिर, शहापूर तालुका, जिल्हा ठाणे. हे पावन स्थान एकदंत गणेश मंदिर इथून 15 किलोमीटर अंतरावर आहे. शहापूर परिसर निसर्ग संपन्नतेसाठी ओळखला जातो. डोंगर, हिरवळ, शांत वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जा यांनी नटलेलं हे श्री क्षेत्र मनाला समाधान देणारं आहे. श्री क्षेत्र गंगा देवस्थान शिवमंदिर हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान मानलं जातं. पिढ्यानपिढ्या भाविकांची श्रद्धा या मंदिराशी जोडलेली आहे. महादेवाच्या सान्निध्यात इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांती, स्थैर्य आणि आशीर्वाद मिळतो असा भाविकांचा अनुभव आहे. या ठिकाणी दत्त पादुका पालखीचा शेवटचा मुक्काम होणं हा योग अत्यंत विशेष आणि भावनिक आहे. आता या देवस्थानाविषयी अधिक माहिती आपण थेट गावातील नागरिकांकडून ऐकूया. नमस्कार, मी मिलिंद पाठकपूरचे शहापूर या ठिकाणी आपल्या श्री क्षेत्र गंगा देवस्थान वाफे शहापूर या ठिकाणी दिनांक 26/2/2026 भाऊ प्रतिष्ठान मुंबई या संस्थेतर्फे दत्त पादुका पालखी ही या ठिकाणी येणार आहे. या श्री क्षेत्र गंगा देवस्थान येथे संध्याकाळी ही पालखी 6 वाजता पोहोचणार आहे. 6 वाजेपासून तर संध्याकाळी ही पालखी तर मुक्कामी आहे. तरी सर्व भाविकांना दर्शन घ्यायचं असेल त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या या दत्त पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे. आपल्या या गंगा देवस्थानाचं महत्त्व असं, या गंगा देवस्थानाचं पूर्वीपासून पुरातन असं हे 2 मंदिरं, काशी विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि दत्त महाराजांचं मंदिर, असं या गंगा देवस्थान या ठिकाणी असलेले मंदिरं, त्या ठिकाणी गोदावरीची धार आलेली हे गंगा देवस्थान असं हे कुंड या ठिकाणी आहे. आणि त्या तीर्थक्षेत्राच्या महात्म्यानुसार या ठिकाणी पादुका येणार आहे. या गंगा देवस्थानामध्ये या पवित्र ठिकाणी, पुरातन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांपासून असलेले हे मंदिरं, या मंदिराच्या रूपाने, नाना रूपाने, विविध रूपाने पालखी सोहळे असो, धार्मिक विधी असो, तसेच नानाविध प्रकाराने काही कार्यक्रम असो या ठिकाणी या तीर्थक्षेत्री होत असतात. या तीर्थक्षेत्राचं पुरातन काळापासून असलेलं हे महत्त्व हे जाणून या मुंबई श्री क्षेत्र गंगापूर इथून येणाऱ्या या पादुका या ठिकाणी दर्शनासाठी राहणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या दत्तगुरूंच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. श्री गुरुदेव दत्त भाऊ महाराज की जय. आत्ताच पाठक गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे श्री क्षेत्र गंगा देवस्थान या ठिकाणी दत्त पादुका पालखीचं आगमन 26 फेब्रुवारीला संध्याकाळच्या वेळेत होणार आहे. तेव्हा सर्व भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा. तर यापुढे जाऊन मी सांगू इच्छितो, ही जी पालखी आहे ही गेले 25 वर्षे या स्थानामध्ये येत आहे. भाऊ महाराजांनी ह्या स्थानाचं महत्त्व आम्हाला बऱ्याच अंशी प्रत्येक वेळी समजून सांगितले आहे. काशी विश्वनाथ आणि गंगेचं संपूर्ण या ठिकाणी महत्त्व फार आहे. तशा पवित्र स्थानी गेले 25 वर्षी ही पालखी येते. याही वर्षी रौप्य महोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त या पालखीची या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या दिवशी या ठिकाणी आगमन होणार आहे. आम्ही 7 फेब्रुवारीला गाणगापूर या ठिकाणी ही पालखी भाऊ प्रतिष्ठानतर्फे निघणार आहे आणि त्याचं आगमन शेवटच्या दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीला या ठिकाणी होणार आहे. संध्याकाळी ते पालखी मुक्कामाला असेल. सकाळी ते महारुद्राभिषेक होईल आणि इथून पालखीचं प्रस्थान वाशिंद दहागाव जे
दत्त महाराजांचं जो स्थान आहे, भाऊ महाराज उपासना ट्रस्ट आहे, त्या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी भाऊ महाराजांची समाधी आहे. तेव्हा सर्व शहापूर निवासी भक्तगणांना माझी नम्रतेची विनंती आहे की या कार्यक्रमानिमित्त आपण आमच्या पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे. मोठ्या जल्लोषात या ठिकाणाहून ही पालखी इथून निघेल आणि त्याचं आगमन वाशिंद या ठिकाणी होणार आहे. तेव्हा सर्वांना नम्रतेची विनंती होईल. आणि ते एक वेगळं क्षेत्र आहे वाशिंद या ठिकाणी भाऊ महाराजांचं, की ज्या ठिकाणी प्रति गाणगापूर असं स्वप्न भाऊ महाराजांचं आहे ते आता साकारायला आलेलं आहे. वेगवेगळे अनुभव भक्तांना शिष्यांना येत आहेत. असं एक सुंदर योग तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी यायचा. तेव्हा सर्व भाविकांना माझी दत्तभक्तांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा. या सोहळ्यामध्ये अतिशय वेगळ्या तऱ्हेचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. दत्तभक्तीचं एक महत्त्व वेगळ्या तऱ्हेने तुम्हाला समजून जाईल. तेव्हा पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय. बालचंद्र महाराज की जय. हर 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 हर. 26 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं श्री क्षेत्र गंगा देवस्थान शिवमंदिर शहापूर येथे भव्य आगमन होणार आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6 वाजता पालखी पुढील प्रवासासाठी म्हणजेच आपल्या मठाकडे प्रस्थान करणार आहे. हा क्षण फक्त प्रवासाचा शेवट नाही, तर श्रद्धेच्या प्रवासाचा एक पवित्र टप्पा आहे. तरी शहापूर आणि परिसरातील सर्व भाविकांनी पालखीच्या आगमनावेळी दर्शनासाठी आणि अंतिम सेवेसाठी आवर्जून उपस्थित राहावे. श्री दत्त गुरूंची कृपा आणि भगवान शंकराचा आशीर्वाद या संपूर्ण पालखीवर प्रवासावर सदैव राहो हीच प्रार्थना. हर हर महादेव. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.